आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। बच्चू भाऊ, आंदोलन सुरू आहे, महामार्ग तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी रोखून धरलेला आहे। आज 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला, त्यानंतर काय? 12 नंतर आम्ही रेल्वे रोखू करणार, कारण सरकारचं नाक दाबाचं त्यांना असं वाटत असेल का आम्ही गाड्या वळवू किंवा या आंदोलनातून कुठेतरी वेगळा मार्ग निघेल, यांच्यामुळे समाधान झालं नसेल या आंदोलनामुळे, तर आता रेल्वे करू, रेल्वे जाम करून टाकू सगळी। कालपासून तुम्ही आणि सर्व आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी बसून आहात। कालपासून काही चर्चेचं दार उघडं झालं आहे का? काही तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला? त्यांना वेळ कुठे आहे? मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यासाठी कुठे वेळ आहे? तुम्ही सांगा, बांधावर झालेच तर आम्हाला बोंबलावं लागलं तेव्हा हे बांधावर गेले। मुख्यमंत्र्यांना सांगायला लागलं का मंत्र्यांनी एकही इकडे राहू नका, जा आता बांधावर। सगळ्या इकडून मीडियाकडून दबाव होता, शेतकऱ्यांचा दबाव होता, तेव्हा बांधावर आले। यांना शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही आहे। यांना मोठे व्यापारी पाहिजे, लहान पण नाही पाहिजे। अदानी अंबानी सोबतच राहायचं, झोपायचं, मस्त कमवायचे। कालपासून काहीच संपर्क कोण सरकारकडून प्रशासनाकडून नाही झालेला? ना, त्यांच्याकडून संपर्क होण्याचं काही कारण नाही, आम्ही अपेक्षाही करत नाही। नाही केलं तरी आम्ही लढायला तयार आहोत ना। त्यांची मानसिकता कशी आहे, त्यांनी बिलकुल मानसिकता करून टाकली का हे आंदोलन मोडीत काढलं म्हणजे डबल कोणी केलं नाही पाहिजे, ही मानसिकता त्यांची आहे। आणि आम्ही कफन बांधूनच आलो आहे डोक्याला। दिवसांदिवस गर्दी वाढत राहील आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर फैलल्याशिवाय राहणार नाही, गावागावातला शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही काल भाषणांमध्ये उल्लेख केला की आता यानंतर हा एक रस्ता रोखलेला आहे, मात्र महाराष्ट्रभर रस्ता रोको होऊ शकतो। तो आज सुरू होईल की तुम्ही वाट पाहणार सरकारच्या याच्या, आणि सरकारकडून प्रतिसाद नाही मिळाला तर शेतकरीच करेल, त्याला काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही। शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर आलो पाहिजे। एकदा हे आंदोलन सुरू झालं ते कुठल्याही परिस्थितीत 7-12 कोरा झाल्याशिवाय थांबवायचं नाही आहे। आता प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी, घराघरातून शेतकरी असेल, मजूर असेल, यांनी हा विचार करून समोर येणं गरजेचं आहे। काल बैठकीचा जो प्रस्ताव होता, तुम्ही म्हणाले की आम्हाला अटक करण्याचा एक डाव होता मुंबईत बोलावून, आणि खरोखर तुम्हाला तशी माहिती मिळाली? तुम्ही एक सांगा, आजचा 28चं आंदोलन, 28लाच तुम्ही बैठक, असं कधी पाहिलं का? म्हणजे ज्या दिवशी घरी लग्न आहे त्या दिवशी तहसीलदार म्हणून तू खरेदी कराले, ज्याच्या घरी लग्न आहे त्याला खरेदी करायला बोलावंच असतं का? हे नाटकं आहे सगळे, त्यांना माहिती आहे हे येऊ शकणार नाही, मग बदनाम करायला बरं आहे। हा भाजपचा डावच, तो कावा आहे त्यांचा नेहमीसारखी। पोलिसांनी काल तुम्हाला इथून 2 किलोमीटर पुढे स्टॉपेज पॉईंट दिला होता, पोलीस आणि प्रशासन वाट पाहत होता बच्चू कडू तिथे पोहोचतील, मात्र बच्चू कडू 2 किलोमीटर अलीकडे या ठिकाणी बसले। तुम्ही पण डाव साधाच लागेल ना, डाव साधा नाही तर काय तुम्ही सांगा त्यांनी मारावं आम्ही काय मार खाव, असं थोडं असतं काही। डावर डाव टाकावंच लागतंय। आखरी शेतकऱ्यांच्या पदरी काही गोष्टी आल्या पाहिजे, आम्ही काय स्वतःसाठी थोडं करतोय। काही लोक राजकारणासाठी डाव करतात, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी, मेंढपाळांच्या हितासाठी, मच्छीमार असेल, दिव्यांग असेल, त्या दिव्यांगाच्या हितासाठी जर आम्ही एखादा डाव टाकला तर त्यात वाईट काय? काय वाईट केलं आम्ही? अखेरीस कर्जमाफी व्हायची असेल किंवा इतर जे काही मागण्या आहे शेतकरी हिताच्या त्या पूर्ण व्हायच्या असेल तर सरकारने ते निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे। इथून तुम्ही आज सांगणार का की अजूनही चर्चेचे दार उघडे आहे, प्रशासनाकडून, शासनाकडून कोणीतरी यावं इथे? नाही, आम्ही तर दार बंदच केले नाही, दार त्यांनी बंद केलेले आहे। सरकारला परीक्षा घ्यायची आहे आमची, त्यांनी ठरवलं असेल यांना रक्ताबांबळ करून पाठवायचं शेतकऱ्यांना। त्यांची मानसिकता असेल देवाभाऊची का यांना शेतीच्या धोरणातही मारायचं आणि रस्त्यावर आले तर तिथं गोळ्या मारायच्या, तिथं कलमीनं मारायचं धोरणं ठरवून, आणि इथं गोडीनं मारायचं। हे ठरवलं असेल तर मग काही विषय नाही ना, आम्ही गोळ्याही खायला तयार आहोत। कृषी मंत्री, महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं, काय अपेक्षित आहे? तो आम्हाला काही कोणाचा राग नाही आहे व्यक्तीचा। आखरी सरकार म्हणून कोणी जरी आलं तर निर्णय घेऊन यावं एवढंच महत्त्वाचं आहे।
हा संपूर्ण जो भाग आहे अगदी हैदराबादकडे जाणारा मार्ग आहे, मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग आहे, महाराष्ट्रातील इतर शहरांकडे समोर वर्धा, चंद्रपूर, यवतमाळला जाणारा हा मार्ग आहे. त्यामुळे कुठंतरी सामान्य जनतेची पण कोंडी होत आहे. आणि आमच्या आयुष्यभर कोंडी होतं त्याचं काय? त्यांची कोंडी कशी फोडणार याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यायला नको? आम्हीच काळजी करायची सगळी आणि मुख्यमंत्र्यांना झोपाचं मस्त. ते वरतून येऊ शकतं पण सामान्य माणूस तर रस्त्यावरच जाईल ना. आणि आमची लढी आम्ही जे पाहतोय, आम्ही वर्षानुवर्ष आम्ही हे सगळं सहन करतो आहे. त्याचं काय? रोज 8-9 आत्महत्या होत आहे. विदर्भातले मुख्यमंत्री सगळ्यात जास्त तर आत्महत्या विदर्भातल्या आहे. तुमचं म्हणणं असेल त्या खोट्या आहे म्हणूनच स्वस्त बसले ना. ते दारू पिऊन होतं किंवा लग्नात खर्च केला म्हणजे होतंय. तुमचे लग्न तुम्ही बियर पेता एका दिवसाची 2-2 हजाराची आणि हा 50 रुपयाचा पेला म्हणजे आत्महत्या करते. मग 2-2 हजाराच्या बियर पेताना 10-10 हजाराचे बियर पेते तुम्ही आत्महत्या करत नाही. तर बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम आहे. त्यानंतर रेल्वे रोखोचा इशारा दिलेला आहे. मात्र चर्चेची दार आम्ही बंद केलेली नाही. त्यामुळे कुठंतरी प्रशासन आणि शासनाचे प्रतिनिधी इथे आले तर ज्या काही 22 मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे त्या संदर्भात तोडगा काढलाही जाऊ शकतो असे संकेत जे आहेत ते बच्चू कडू देत आहेत. मात्र सध्या तरी त्यांनी रात्र या ठिकाणी आपल्या आंदोलकांसोबत काढलेली आणि तुम्ही पाहू शकता की शेकडोंच्या संख्येने आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी बच्चू कडू यांच्यासोबत हा महामार्ग रोखून बसलेले आहे आणि हा आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील अशा पद्धतीचा एक स्पष्ट इशारा सुद्धा सरकारला बच्चू कडू यांच्याकडून दिला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.